नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती टेस्ट नंबर 2 आहे मित्रांनो, जी की आपण आज पाहत आहोत। टेस्ट नंबर 1 मध्ये मित्रांनो आपण टॉप 50 प्रश्न कव्हर केलेले होते, ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना जे चांगले गुण प्राप्त झालेले होते। तर आजच्या या आपल्या टेस्ट 2 मध्ये मित्रांनो फक्त प्रश्न संख्या आपण 30 ठेवलेली आहे मित्रांनो, आणि या 30 पैकी आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती गुण मिळतील हे तुम्हाला आता स्वतःहूनच तपासायचं आहे। तर मित्रांनो, आजची आपली टेस्ट स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही एक तुमच्यापाशी वही आणि पेन घेऊन मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला याचे आन्सर जे आहे त्यावर नोट करायला मिळतील। आणि मित्रांनो, जी येणारी तुमची पोलीस भरती आहे त्यामध्ये सामान्यांचे प्रश्न सेम याच प्रकारचे असणारे असतील, त्यामुळे तुम्हाला याच प्रकारे तुमचा IQ लेवल जो आहे तो वाढवायचा आहे। तर मित्रांनो, आपला आजच्या टेस्ट जे आपण आता स्टार्ट करूया। तर मित्रांनो, टेस्ट स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही मित्रांनो आपण आपला अजूनही टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करणार असाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो, कारण त्या ठिकाणी फ्रीचे जे सर्व काही टेस्ट आहेत मित्रांनो ते ऑनलाईन पद्धतीने सोडवायला तिथे मिळणारे आहे। तसे तुम्ही तलाठी भरती देखील तयारी करत असाल तर तलाठी भरतीचे देखील मित्रांनो त्या ठिकाणी आपले फ्रीचे टेस्ट मित्रांनो चालू झालेले आहे। तर लगेच टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून घ्या, त्याची देखील तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया आपले आजचे टॉप 30 क्वेश्चन, जे की तुमच्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, यामधला पहिला प्रश्न असा आहे, देशात डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते, म्हणजे मित्रांनो घेतले जाते की भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन घेतलं जातं किंवा निघते। तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, पश्चिम बंगाल या राज्यात जे आहे तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांना अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव काय? तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, तर त्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जनरल डायर या अधिकाऱ्याने जे आहे जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांना अमानुष गोळीबार करणारा अधिकारी होता। त्यानंतर आपला मित्रांनो तिसरा प्रश्न असा आहे आपला, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल? तर जी भारताची अर्थव्यवस्था आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे किंवा भारत हा कोणत्या प्रकारचा देश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, विकसनशील देश आहे आपला भारत देश। विकसनशील देशांच्या क्रमांकामध्ये येणार आहे, कारण का याचा विकास जो आहे तो अजून होण्याच्याच मार्गावर आहे। त्यानंतर आपला चौथा प्रश्न असा आहे, मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे। तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, तापी। तापी ही जी नदी आहे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे। प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे, हे लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर आपला पाचवा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत? तर उपसभापती म्हटलेलं आहे, तर यात जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, नरहरी झिरवळ हे जे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती आहेत। त्यानंतर आपला सहावा प्रश्न, कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिली जाते? तर कोणकोणती लस दिली जाते असं म्हटलेलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व, ज्यामध्ये ऑप्शन नंबर ए जे की स्पुटनिक 5 ही पण दिली जाते, कोविशिल्ड ही पण दिली जाते, आणि कोवॅक्सिन ही देखील दिली जाते। त्यामुळे याचं उत्तर जे होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व। त्यानंतर आपला सातवा प्रश्न, कोरडी हवा विजेची डॅश असते? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, दुर्वाहक। तर कोरडी हवा ही विजेची दुर्वाहक असते। त्यानंतर आपला आठवा प्रश्न, IPL 2021 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, कतार या ठिकाणी झालेलं नाही आहे, जे की IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातील सामने। त्यानंतरचा आपला नवा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर हा तर हमखास हा प्रश्न विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या तुम्ही। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, राजा राम मोहन राय यांनी जे आहे ब्राह्मो समाजाची स्थापना केली। तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येतो मित्रांनो की ब्राह्मो समाजाची स्थापना जी आहे ती कधी केली? तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे 1828 साली। तर 1828 साली राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। त्यानंतर आपला 10वा प्रश्न, तुमसर जे की भंडारा जिल्ह्यात आहे येथे डॅशची मोठी बाजारपेठ आहे? तर कशाची मोठी बाजारपेठ आहे तुमसर येथे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, तांदूळ। तर तांदूळाची मोठी बाजारपेठ आहे।
त्यानंतरचा आपला 11वा प्रश्न, विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, गुरुत्व बल होय. त्यानंतरचा आपला 12वा प्रश्न, जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे झाली. तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, पेरू लिमा या ठिकाणी जे आहे जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. त्यानंतरचा 13वा प्रश्न, खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून 1 कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तर तो कोणता, ओळखा. तर 3 कर जे आहेत अप्रत्यक्ष आहेत, तर 1 कर जो आहे तो प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे. तर जो प्रत्यक्ष स्वरूपाचा कर जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, उत्पन्न कर जो आहे तो प्रत्यक्ष कर आहे आणि बाकी सर्व अप्रत्यक्ष कर आहेत. त्यानंतर आपला 14वा प्रश्न, भारतीय संसदेने सहमत केलेला कायदा म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, संसदेच्या दोन्ही गृहांनी सहमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म डॅश येथे झाला. तर मित्रांनो हा जो आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन फॉर यू मधला आहे. तर हा प्रश्न अगदी सोपा आहे मित्रांनो. या सर्व प्रश्नांचं तुम्हाला उत्तर जे आहे खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म जो आहे तो कोठे झाला. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन देखील देण्यात आलेलं आहे आणि जे याचं योग्य ऑप्शन आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार असेल. त्यानंतर आपला 16वा प्रश्न, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, 746 वॅट एवढं जे होतं 1 हॉर्स पॉवर म्हणजे. आणि मित्रांनो ह्याच प्रकारचे 100% प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मित्रांनो विचारलं जाणारे असतील. याहून अधिक वेगळे तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारले जाणार नसतील. जे मित्रांनो तुम्ही आपले रेग्युलरली लाईव्ह टेस्ट आणि मित्रांनो जे आपले वेबसाईटवर टेस्ट तुम्हाला दिले जात आहेत मित्रांनो ते जर तुम्ही कंप्लीट करत चालला तर मित्रांनो लेखी परीक्षेची तुम्हाला अजिबात चिंता करायची काहीच गरज नाही मित्रांनो. तुम्ही फक्त रेग्युलरली हे सर्व काही कव्हर करत चला आणि ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण चालू घडामोडीचे लेक्चर देखील आपण रेग्युलरली कव्हर करत आहोत. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर गुलामगिरी हा ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिला. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे गुलामगिरी हा जो आहे तो ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, अमरावती या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत किंवा होतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, संगणकीय भाषांची उदाहरणे आहेत जावा आणि C++, कारण का ही लँग्वेजेस आहेत कॉम्प्युटरची. त्यानंतर आपला 20वा प्रश्न, खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते. तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे असा देखील क्वेश्चन हा होऊ शकतो. त्यात मित्रांनो उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, शेकरू या प्राण्यास जे आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. त्यानंतर आपला 21वा प्रश्न, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा मोडकसागर ही जलाशये या जिल्ह्यात आहेत. तर कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, ठाणे जिल्ह्यात. त्यानंतर आपला 22वा प्रश्न असा आहे मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. तर डॅश समोर देण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. तर भारतामध्ये हीच अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था, ज्यामध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव दिलं जातं. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे डॅश या प्रकारची बेरोजगारी होय, जो की सध्याला आपल्या भारतामधला आणि महाराष्ट्रामधला मुद्दा आहे. तर कोणत्या प्रकारची याला बेकारी किंवा बेरोजगारी जी आहे ती म्हटली जाते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, खुली बेरोजगारी असं म्हटले जाते की काम करण्याची इच्छा असणे, क्षमता पण असणे परंतु काम उपलब्ध न होणे. तर आजकाल महाराष्ट्रामधल्या व भारतामधल्या संपूर्ण तरुणांना काम करण्याची इच्छा देखील आहे, काम करण्याचं देखील क्षमता देखील आहे, तरी त्यांना रोजगार जो आहे तो मिळत नाही. तर अशा प्रकारच्या जो बेरोजगारीला जे आहे खुली बेरोजगारी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपला 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी,
तेलंगणा हे जे राज्य आहे जे की महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, बायोप्सी ही जी संज्ञा आहे जे की रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न, महाराष्ट्र डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, चंद्रपूर या जिल्ह्यात जे आहे तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे ते अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याची. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, ठक्कर बापा यांनी डॅश या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहेत? जे ठक्कर बापू होते किंवा ठक्कर बापा असं म्हटलं जात होतं, त्यांनी जे आहे कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, आदिवासी कल्याण या क्षेत्रात जे आहे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यानंतर आपला 29वा प्रश्न, रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, अजीवनसत्वाच्या अभावामुळे हा जो आहे तो होतो. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, क्रांतिकाराने 12 मे 1857 रोजी डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, बहादूर शाह यास जे आहे क्रांतिकाराने 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला या 30 पैकी किती स्कोर जो आहे अचीव झाला ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून देखील सांगायचं आहे. आणि जो आपण वरी क्वेश्चन फॉरीमधला क्वेश्चन कव्हर केलेला आहे तो देखील तुम्हाला खाली त्याचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर मित्रांनो तुम्ही त्याचं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण आता इथून रेग्युलरली जे आहे पोलीस भरतीचे मित्रांनो जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जेवढे काही प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते आपण रेग्युलरली आता कव्हर करणार आहोत. तसे मित्रांनो तुम्ही तलाठी भरती देखील तयारी करता आहात मित्रांनो, तलाठी भरती देखील आपले आता लेक्चर जे आहे सुरू झालेले आहेत त्यांचे देखील आता एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि जे तुमचे प्रॅक्टिस पेपर आहेत ते मित्रांनो आपण आता ऑनलाईन पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. तर मित्रांनो सर्व प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपण भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण याहूनही अधिक जे आहे मित्रांनो प्रश्न कव्हर करणार आहोत आणि याहूनही अधिक जो आपला सराव पाहणार आहोत, तुमचा अभ्यास जो आहे तो आपण तपासणार आहोत. तर मित्रांनो भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.